हरी बाहेर हरी, हरीने घर कोंडिले, हरीने कामा घातला चिरा, वित्तवरा मोकलिले, हरीने जीवे केली साठी, पडली तुटी सकळासी, तुका म्हणे वेगळा नव्हे, हरी हा भोवे भोवताली, हरीने कामा घातला चिरा, वित्तवरा मोकलिले, विठला विठला विठला। आता हरी बाहेर हरी, हरीने घर कोंडिले, हरीने कामा घातला चिरा, वित्तवरा मोकलिले। काल्याच्या कीर्तनाकरता निवडलेली गवळण जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू श्री संत तुकोबराय यांची गोकुळामध्ये असणाऱ्या गवळणी, त्या गवळणींची भगवंतावर असणारी नितांत भक्ती आणि प्रेम, त्या भक्ती प्रेमामुळे त्यांची जी झालेली अवस्था आहे त्या अवस्थेचं विश्लेषण जगद्गुरु तुकोबरायांनी या गवळणीच्या माध्यमातून केलेलं आहे। काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर काही नियम आहेत, ते नियम कोणते ते तुम्हाला पहिलं सांगतो। पहिला नियम हा आहे, जी निवडलेली गवळण असेल किंवा जो अभंग असेल त्याचं निरूपण, अधिक भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र, अधिक काल्याचं महत्त्व, अशा तीन बाबी मिळून जे होतं त्याला म्हणतात काल्याचं कीर्तन। असो, महिलांचे ज्योतिषशास्त्रानुसार 4 प्रकार आहेत। कोणते 4 प्रकार लक्षात घ्या बरं का। पद्मिनी, हंसिनी, शंखिनी आणि डांकिनी 4 प्रकार आहेत महिलांचे बरं का। हे मी का सांगतोय नंतर सांगतो। पद्मिनी स्त्री कुणाला म्हणायचं? जी दिसायला सुंदर, सर्व कामाला सुंदर आणि पतिव्रता, तिला पद्मिनी स्त्री शास्त्राने म्हटलेलं आहे। 2 नंबरची जी स्त्री आहे तिला हंसिनी म्हटलेलं आहे, वागायला चांगली बरं का, पण आता पण हा लय महत्त्वाचा आहे, हां तो तुमच्या लक्षात आला असेल, हां लक्षात आला असेल तर त्यावर बोलायचं काही कारण नाही। वागायला चांगली पण पोळी करायला सांगितलं की भारताचा नकाशा, म्हणजे शोकेसमधली वस्तू फक्त पाहायची, त्या वस्तूला हात लावायचा नाही। शोकेसमध्ये द्राक्षे असतात, द्राक्षाचा घड असतो छोटासा किंवा सफरचंद, काही जी फळं असतील ती फक्त पाहायची, खायची नाही, तशी ती येते लक्षात। हंसिनी, तिला शास्त्रीय व्याख्या सांगतोय, फक्त थोडंसं वेगळ्या भाषेत सांगतोय। आणि 3 नंबरची जी स्त्री आहे ती शंखिनी, शंखिनी असं म्हणा, हां शंख करणार, आमच्या यांना काडीची अक्कल नाही, बरोबर आहे ना। काही करा, काही करा, काही करा म्हणजे सगळं करा, ते मी सांगत नाही तुम्हाला, तरी पण म्हणणार जरी साहेब असले तरी बाहेर, पण यांना घरात कसं वागायचं कळत नाही, इथून सुरुवात करणार। सरणावर जाईपर्यंत नवऱ्याच्या नावाने सतत बोंब मारणार, त्या स्त्रीचं नाव काय आहे? शंखिनी। आणि 4 नंबरची स्त्री आहे डांकिनी, त्या शब्दातच अर्थ आहे, अर्थात राक्षसीन। हा लय मोठं चिंतन आहे याचं, मी पदरचं बोलतो असं नाही। ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये व्यभिचारी भक्ताचं लक्षण सांगताना या पद्धतीने ज्ञानोबरायांनी सांगितलेलं आहे, आयसा अखंड भजन करी, उगानो हे क्षण भरी, अवघेनी गावद्वारी आहे व जैसी। त्या शब्दाचा अर्थ मला सांगायचा नाही, कळला असेल तुम्हाला। डांकिनी किती स्त्रिया? 4 प्रकारच्या, लक्षात घ्या। पद्मिनी, हंसिनी, शंखिनी आणि डांकिनी। कृष्णचरित्रामध्ये 4 बाबी महत्त्वाच्या आहेत बरं का, त्या सांगतो मी तुम्हाला। पहिली बाब गवळणी, नंतरची बाब
सौंगडी, नंतरची बाब दैत्य, आणि ज्याच्याशिवाय चरित्र नाही तो देव, अर्थात भगवान श्रीकृष्ण परमात्मा. आपल्याला पहिलं चिंतन करायचं आहे गवळणींचं. म्हणून मी महिलांचे किती प्रकार सांगितले? 4 प्रकार सांगितले. असो. आता पहिलं हे सांगतो 2-3 मिनिटामध्ये. कीर्तनामध्ये मोबाईल काढायचा नाही, कीर्तनामध्ये चॅटिंग करायची नाही, शांततेत कीर्तन ऐकायचं. टाळकरी असो, बसणारे असो, IPS अधिकारी असो, पुढारी असो, कुणी असो. हां, विठाला विठाला आपण गवळणींचा विचार करू. आपल्याला नियोजित वेळेमध्ये चिंतन करायचं आहे. पद्मिनी, हंसिनी, शंखिनी आणि डांकिनी हे 4 वर्ग तुम्हाला मी सांगितले. तुकोबारायांनी गोकुळातल्या गवळणींचं विश्लेषण करताना 3 प्रकारच्या गवळणी सांगितलेल्या आहेत. कोणी सोना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. सून, मुलगी आणि सासू. आता सून कशाला म्हणतात? जी परतंत्रेमध्ये आहे तिला काय म्हणतात? सून म्हणतात. येते ना लक्षात? हा. जी स्वतंत्र परतंत्र आहे तिला मुलगी म्हणतात. म्हणजे काही अंशामध्ये स्वतंत्र आणि काही अंशामध्ये परतंत्र. आणि सासू कुणाला म्हणतात? जी पूर्णपणे स्वतंत्र आहे तिचं नाव सासू. अर्थात हा अभंग तुकोबारायांनी त्या काळात केलेला आहे. त्या काळात तशी परिस्थिती होती, आता तशी राहिली नाही. कळलं तुम्हाला? हां. आता सून परतंत्र असण्याऐवजी सासू झाली परतंत्र. बरोबर आहे ना? हां. मुलगी स्वतंत्र परतंत्र. हां. काही मुली अशा आहेत त्यांना स्वतंत्रताही कळत नाही आणि परतंत्रताही कळत नाही. मला त्यावर अधिक काही बोलायचं नाही. सासू पूर्णपणे स्वतंत्र याचा अर्थ समजतो का तुम्हाला? सांगतो ना मी तुम्हाला. कोणतंही संसारातील कर्म कर्तव्य तिच्या जीवनामध्ये शिल्लक राहिलं नाही. लहान मुलं मोठे झाले, शिक्षण झालं, त्यांचे लग्न झाले, नातू झाले, सगळं काही झालं. आता काही तिचं शिल्लक राहिलं नाही. म्हणजे ती काय झाली? स्वतंत्र. तिने लवकर घरात उठायलाच पाहिजे असं काही नाही, पण त्याच पहिल्या उठतात आणि सोनानंतर उठतात. स्वतंत्र परतंत्रेचा अर्थ कळला पाहिजे. मला जास्त अधिक भाष्य करायचं नाही. सासू स्वतंत्र आहे. आता याचा लक्षार्थ सांगतो. आलं लक्षात? सून जशी परतंत्र आहे तसा जीव परतंत्र आहे. सूनाच्या हातात काही नाही तसं जीवाच्या हातात काही नाही. का नाही त्याच्या हातात? त्याचं कारण सांगतो. त्याचं चांगलं वाईट कर्म, त्या कर्माचा फलभोग भोगण्याकरता त्याला मनुष्य जन्म काय झालेला आहे? प्राप्त झालेला आहे. हो, पुष्कळशी प्रमाणं आहेत. आगा कर्मी जे उरावे, सुखदुःखी फळा यावे, तै भोगावया यावे देहा एका. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. त्याच्या हातात काही नाही बरं का, काहीच नाही त्याच्या हातात. तो कर्म भोगण्याकरता इथं आलेला आहे जीव. आणि ज्याच्या हातात काही नाही ना, लक्षात येते का? ज्याच्या हातात काही नाही तो परतंत्र, आणि ज्याच्या पूर्णपणे हातात आहे त्याला म्हणतात स्वतंत्र. असा त्याचा अर्थ आहे. आता सून स्वतंत्र परतंत्र कशी हे सांगतो मी तुम्हाला बरं का. स्वतंत्रता कशी आहे? मुलगी स्वतंत्र परतंत्र कशी बघायचं आहे. कर्मही करायचं आणि कर्म करता करता काय करायची? उपासना सुद्धा करायची. म्हणजे कर्म करणं ही परतंत्रता आणि उपासना करणं ही स्वतंत्रता. कोणाचं चिंतन आहे हे? मुलीचं. सोनाचा अर्थ कळला, मुलीचा अर्थ कळला. आता सासू जशी स्वतंत्र आहे तसे संत स्वतंत्र आहे. हो, कसे स्वतंत्र सांगतो मी तुम्हाला. ठरवून आले, बरोबर आहे ना? ठरवून आले, नियोजन करून आले आणि कार्य केलं तेही ठरवून. आणि या लोकातून वैकुंठाला जाताना ते सुद्धा ठरवून गेले. याच्यामध्ये लई प्रमाण आहेत महाराज. बरं, येताना ठरवून आले. कसे आले? ठरवून. नियोजन करून आले. कसे आले? नियोजन करून. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. व्यवहारामध्ये जसं नियोजन लागतं
बरं का. व्यवहारामध्ये नियोजन असेल तर व्यवहार चांगला होतो. तसं परमार्थामध्ये सुद्धा काय पाहिजे, नियोजन पाहिजे. काहींच्या जीवनात काहीच नियोजन नाही आणि त्यांच्यावर अधिक काही बोलायचं नाही. बुद्धी भ्रष्ट झालेली असते. बुद्धी भ्रष्ट झालेल्या व्यक्तीच्या जीवनात काय नियोजन आहे, हां त्याला काय माहिती आहे, काय कळतंय त्याला, कळत नाही म्हणून तर ज्ञानेश्वरी आहे, कळत नाही म्हणून तर गाथा आहे, कळत नाही म्हणून तर एकनाथी भागवत आहे, कळत नाही म्हणून तर भावार्थ रामायण आहे किंवा सर्व संतांचे सर्व अभंग याला संत साहित्यामध्ये सकल संत गाथा म्हणतात. माणसाला वाटतं कळतं महाराज, नाही का, त्याला वाटतं कळतं, पण त्याला जे कळतंय ते शास्त्राला मान्य पाहिजे, वेदाला मान्य पाहिजे, संत वचनाला मान्य पाहिजे. उदाहरण सांगू, सुंदर स्वयंपाक केला एखाद्या माता माऊलीने, बरं का, स्वयंपाक सुंदर केला पण खाणाऱ्याला जर डायबिटीस असेल तर त्याचा उपयोग नाही. हां माझा मुद्दा हा आहे, स्वयंपाक करणारीने केला पण खाणाऱ्याला तो मान्य पाहिजे ना. लक्षात येतंय का. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी अशी आहे, ज्ञानोबराय सांगतात अशी अक्षरं आहे या ज्ञानेश्वरीमध्ये, या ओव्यामध्ये की मी श्रोत्यांची मन जिंकल. बरोबर आहे ना. आयसी अक्षरे रसिके मेळवीन. कशा करता आपण हे चिंतन समजून घेतोय. ठरवून आले संत, नियोजन करून आले, देवाच्या सांगण्यावरून आले. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप, मार्ग हा सोपा सुखरूप. देवाने पाठवलं तुकोबरांना, बरं का. देवाच्या सांगण्याहून जे होतं ना ते चांगलं होतं, एक संतांच्या सांगण्याहून होतं तेही चांगलं होतं, आणि जीवाच्या सांगण्याहून होतं त्याच्यामध्ये तथ्य असं काहीच नसतं. सासू गोकुळामध्ये कशी त्याचा मी तुम्हाला अधिक अर्थ सांगतोय. पूर्णपणे स्वतंत्र, परमार्थ करण्याकरता स्वतंत्रता लागते. एक मुद्दा. दान देण्याकरता सुद्धा काय लागते, स्वतंत्रता लागते. मी ओवी सांगतो तुम्हाला, तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, स्वतंत्रता लागते. जीवनामध्ये आनंद प्राप्त करायचा असेल तर स्वतंत्रता लागते. ज्याच्या जीवनामध्ये स्वतंत्रता नाही त्याला आनंद प्राप्त होईल पण इतका प्राप्त होत नाही. संत हे नेहमी आनंदात होते. हो, तुका म्हणे आम्ही त्रैलोक्याचे राजे. मला थोडंसं सांगायचं आहे. ठरवून आले संत, वैकुंठाहून आले. हां आता काय ठरवून आले, जगत उद्धारार्थ. तुकोबरायांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर नामदेव महाराजांच्या अवतार कार्यामध्ये उरलेले अभंग, उर्वरित अभंग पूर्ण करण्याकरता जगद्गुरु तुकोबरायांचा अवतार. संत वाङ्मय कशा करता आहे, ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी केली, कशा करता केली, तुकोबरायांनी अभंग गाथा केला, कशा करता केला सांगतो मी तुम्हाला. हां बरं का. कधी कधी रस्ता जर ग्रामपंचायतीच्या सेवकांनी गाव जर नीट झाडलं नाही एक दिवस, दुसऱ्या दिवशी अधिक धूळ बसल्याशिवाय राहत नाही. ते प्रमाणातून सांगितलेलं आहे. हो हो, झाडू संताचे मार्ग, आडरानी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू. कार्य करण्याकरता आले. का कार्य केलं त्याची अनेक कारण आहेत. त्यापैकी एक कारण तुमच्या पाठातलं सांगतो. अर्थ लोपली पुराणे. हां नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी म्हणे साधने थोर बुडविली. काय प्रमाण आहे. अर्थ लोपली पुराणे, अर्थच कळे ना. कळतोय का अर्थ, कुठे कळतोय मी सांगतो ना तुम्हाला. बरोबर आहे ना, ओळखता ना तुम्ही. हां ठीक आहे. मी सहज विचारतो इथे तुम्हाला. हां तुकोबरायांना किती मुलं होती, 2. वा, किती मुलं होती, 2. तिकडे किती मुलं होती, 2च होती. सगळं चुकीचं आहे. किती मुलं होती मी तुम्हाला सांगतो. 6 मुलं होती जगद्गुरु तुकोबरायांना. त्यांची नावं सांगतो मी तुम्हाला. 3 मुलं आणि 3 मुली. विठ्ठल, महादेव आणि तुकोबराय वैकुंठाला गेल्यानंतर आईसाहेबांच्या उदरामध्ये जो पवित्र गर्भ होता, नंतर जन्माला आले नारायण महाराज. कळली का नावं. विठ्ठल, महादेव
आणि नारायण, आणि 3 मुली होत्या, काशी, गंगा, आणि जिच्यासाठी देव आले तुकाराम महाराज वैकुंठाहून आले ती भागीरथी. कळलं का आता किती मुलं होती? 6. आजपर्यंत ऐकलं का? नाही. दोष तुमचा का आमचा? तुमचा नाही, आमचा. तुम्हाला जर कुणी सांगितलं असतं तर तुम्ही उत्तर बरोबर दिले असती. बरं, हे मी काय बोलतोय? अर्थ लोपली पुराणे. कळना काही, समजना काही. बरं, ज्यांनी समजून द्यायचं त्यांची सुद्धा बुद्धी भ्रष्ट झाली. शब्द नाश केला, शब्द ज्ञान, त्यांनाच काही कळेना. हात काढा माईकवरचा. त्यांनाच काही कळेना. आता सांगणाऱ्याला जर समजना तर बाकीच्यांचा काय दोष आहे? काही चुकीचं बोलत नाही बरं का. तिरस्कृत बोलत नाही, नावं ठेवत नाही. पण खरं आहे ना, आपल्याला बाकीची जनरल नॉलेज लई माहिती. कुठं काय चाललंय, कुठं काय चाललंय, अमेरिकेत काय चाललंय, रशियात काय चाललंय, चीनला काय चाललंय, जपानला काय चाललंय, अजून कुठे काय चाललंय, कुठे काय चाललंय. बाहेरच्या देशात जाऊ दे, मरू दे, आपल्या देशात काय चाललंय हे बघा. दुसऱ्यांचे इतिहास शाळेमध्ये शिकवण्यापेक्षा ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगाला कळणं गरजेचं आहे. काय तिकडे हिटलरनी केलं आणि सद्दाम हुसेन कसा मेला ते जाऊ द्या, बरोबर आहे ना. कोणता संप्रदाय निघाला, कोणता पंथ निघाला तेही जाऊ द्या, पण आपला वारकरी संप्रदाय समजून घ्या. माझा मुद्दा हा आहे, आपलं जे महत्त्वाचं आहे ते आपल्याला कळत नाही आणि दुसरीकडे लक्ष गेल्याशिवाय राहत नाही. हेच चुकतंय बरं का. आणि ती चूक सुधारण्याचं एकमेव व्यासपीठ जर कोणतं असेल तर ते कीर्तन हे व्यासपीठ आहे. मी कशाकरता बोलत होतो? सांगणाऱ्याला समजलं पाहिजे. पहिला मुद्दा हा आहे. तुम्हाला माहीतच नाही, तुम्हाला कोणी सांगितलंच नाही, लय मी सांगेल तुम्हाला. हे वारकरी संप्रदायाचं नॉलेज म्हणू आपण त्याला. नॉलेज शब्द वापरणं चुकीचं आहे, पण मला समजण्याकरता तो शब्द वापरायचा आहे. पाखवाज कोणत्या स्वरात आहे? थाप कशी टाकायची, चाट कशी टाकायची, सिंगल चाट, डबल चाट, दिन कसं वाजवायचं, हे मृदुंगातलं काय आहे? नॉलेज आहे. कोणत्या प्रमाणाला, कोणत्या अभंगाला, त्या अर्थानुसार कोणती चाल लावायची, हे स्वरातलं काय आहे, गायनातलं काय आहे, नॉलेज आहे. कीर्तन कसं करायचं याचं सुद्धा काय आहे? तंत्रज्ञान आहे. कसं तंत्रज्ञान? मी सुरुवातीला सांगितलं, निवडलेली गवळण, कृष्ण चरित्र, अधिक काल्याचं महत्त्व, बरोबर काल्याचं कीर्तन. प्रत्येक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. व्यवहारही महत्त्वाचा आहे, परमार्थही महत्त्वाचा आहे. मी कशाकरता बोलतो हे कळलं पाहिजे हो. सहज विचारलं, सहज जर विचारलं, पखवाजाला वाद्याचे किती घरं आहेत? वादी आहे नाही, बरोबर, किती घरं आहेत? मोजा कीर्तन झाल्यावर. मी तुम्ही नाही, बाकीच्यांनी. कोण बनेगा करोडपतीमध्ये जर असा तुम्हाला प्रश्न आला, लक्षात येते का? कोण बनेगा करोडपती मालिक आहे ना आपलं टी व्हीला, नाही का? उत्तर दिलं की ज्यांना कळन त्यांना कळन. सहज प्रश्न केला आणि ते काय प्रश्न विचारतील हे सांगता येणार नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा कुणी बुडवला असा सहज प्रश्न केला तर उत्तर देता आलं पाहिजे का नाही? पण आज जे मी सांगल ना ते कधीच ऐकलेलं नसेल, हे मात्र ठामपणे बोलतो. गाथा कुणी बुडवला? मंबाजींनी नाही बुडवला. बरं, दुसरं कुणी बुडवला? माहीत नाही. सांगतो मी. वा, बोलत जा, काही हरकत नाही. तुम्ही आम्ही खेळी मिळे. रामेश्वर भट्टांनी बुडवला. एवढा वेडा होता का रामेश्वर भट्ट गाथा बुडवायला? डॅम्बिस होता माझा. रामेश्वर भट्टांनी गाथा नाही बुडवला, मंबाजींनी पण नाही बुडवला. रामेश्वर भट्टांनी बुडवायला लावला. त्याला माहिती होतं जर आपल्याकडून मोठी चूक जर घडली तर आपल्याला मोठी शिक्षा भोगावी लागेल, ही शंका त्याच्या मनामध्ये होती. म्हणून त्याने स्वतःच्या हाताने गाथा नाही बुडवला, बुडवायला. असं आता कळलं? बुडवायला लावला. आता एक सहज कल्पना करा, गाथा पाण्यात बुडवायला लावला तर त्याच्या अंगाची आग झाली. बुडवला असता तर त्याच्याच आगीमध्ये तो जळून भस्मसात झाला असता. एक लक्षात घ्या,
हो, तुकोबारायांनी माफ केलं असतं संत म्हणून, पण पांडुरंगाने कधीच माफ केलं नसतं. वा. माझा मुद्दा लक्षात घ्या. सहज बोलतो बरं हे. हो, लक्षात घ्यायचंय. रामेश्वर भट्ट हुशार होता, बुद्धिवान होता, प्राकांड विद्वान होता. तुम्ही ऐकत आलेला आहात रोजच्या कीर्तनामध्ये. त्याला माहिती होतं तुकोबाराय शब्दज्ञानी तर होतेच होते, तुकोबाराय ब्रह्मज्ञानी तो होतेच होते, पण संत सुद्धा होते. मग मी असं सांगितल्यानंतर एकाने प्रश्न केला, एवढं कळत होतं मग गाथा का बुडवायला लावला? ज्ञानी माणसाच्या वृत्तीमध्ये थोडासा अभिमान असतो, बरोबर आहे ना? ज्ञानी होता, पण ज्ञानाचा त्याच्या वृत्तीमध्ये काय होता? अभिमान होता, म्हणून गाथा बुडवायला लावला. किती मुद्दे झाले आता तुम्हीच लक्षात घ्या. आत्तापर्यंत काय काय सांगितलं ते. मी माझ्या बुद्धीचं प्रदर्शन करीत नाही, पण हे संत साहित्य आहे. आणि जोपर्यंत हे सगळं कळत नाही तोपर्यंत समाज हा ज्ञानी होणार नाही. आणि जोपर्यंत समाज ज्ञानी होणार नाही तोपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये आनंद मिळू शकत नाही. भिंत चालवणं, रेड्याच्या मुखातून वेद बोलवणं, स्त्रीचा पुरुष करणं हे जेवढं महत्त्वाचं आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं समाजाचं अज्ञान जाणं. कशावरून ज्ञानोबाराय श्रेष्ठ आहेत? ज्ञानेश्वरी जगाकरता केली म्हणून ज्ञानोबाराय श्रेष्ठ आहे. अमृत अनुभव जगाकरता केला म्हणून ज्ञानोबाराय श्रेष्ठ आहे. वारकरी संप्रदाय सर्वाला सांभाळून नेणारा निर्माण केला म्हणून ज्ञानोबाराय काय आहेत? श्रेष्ठ आहेत. मी कशाकरता बोलतोय हे कळलं पाहिजे बरं. संतावर अधिक बोलतोय. सासू जशी स्वतंत्र आहे तसे संत काय आहे? स्वतंत्र आहेत. म्हणून ज्ञानी पुरखा कृत्य करू सरले देखा, ऐसा अनाथाचा सखा बोलिला तो. चौथ्याचे ठाई काही करण्याची नाही, म्हणून भक्त एक पायी ज्ञानी आजो. असे संत येताना नियोजन करून आले, कार्यसुद्धा ठरवून केलं. आता पुढे चला. हां, लक्षात घ्या. जाताना सुद्धा ठरवून गेले. ठरवून आलं लक्षात? येताना ठरवून आले, कार्य केलं ठरवून, आणि जाताना सुद्धा ठरवून गेले. जगद्गुरु तुकोबारायांचं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहे. आत्ताच सदेह वैकुंठ गमन सोहळा झाला. जगद्गुरु तुकोबाराय सांगून गेले, हो आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला, वाढ वेळ झाला, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. ज्याला आपलं जाणं कळलं त्याला संत म्हणतात. आपल्याला जाणं कळत नाही, कसं कळल? का तुमची असेलच ना घरामध्ये. कोणत्या वारी जन्माला आला ते आहे, कोणत्या नक्षत्रावर जन्माला आला ते आहे, कोणती ग्रह दशा आहे ते आहे, सगळं काय आहे. कोणती रास आहे, मेष वृषभ सिंह काय जी असेल ते सगळं आहे, बरोबर आहे ना? पण कोणत्या वारी जाणार आहे, बरोबर आहे ना? कळलं तुम्हाला? कोणत्या नक्षत्रावर जाणार आहे, कोणत्या तारखेवर जाणार आहे हे मात्र कोणाला सांगता आलं नाही. ते फक्त सांगता आलं कोणाला? फक्त संतांना. म्हणून हे मी प्रमाण सांगितलं, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. किंवा विश्व संत कैवल्य सम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत ज्ञानोबाराय जाताना सांगून गेले. पहिली आज्ञा घेतली पांडुरंगाची आणि नंतर आज्ञा घेतली श्री गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांची. याला संत म्हणतात. तसं गोकुळामध्ये पूर्ण संतत्वाला प्राप्त झालेल्या सुद्धा काही गवळणी होत्या. त्याला वाच्यार्थाने सासू म्हणतात आणि लक्षार्थाने ज्ञानी म्हणतात. आता आलं लक्षात? सून, मुलगी आणि सासू वाच्यार्थ सांगितला आणि लक्षार्थ हे सांगितला. आणि मग अशा त्या सर्व गवळणी. आता गवळणींचा विषय थोडा आपण बाजूला करू.
मला बाकीचे 3 मुद्दे सांगायचे आहेत बरं का. हां, आता दुसरा मुद्दा सवंगडी. कृष्णचरित्रामध्ये किती बाबी सांगितल्या होत्या मी? 4. गवळणींचं थोडं सांगणार आहे पुढे, फक्त आता इथं बाकीच्या 3 बाबी मी लगेच सांगतो तुम्हाला. कृष्णचरित्रामध्ये सवंगडी सुद्धा महत्वाची आहेत. पेंद्यावर ज्या वाकड्या, सवंगड्याशिवाय खेळच नाही. जसं कीर्तनामध्ये कीर्तनकार, मृदुंगवादक, टाळकरी, सांगणारे आणि ऐकणारे या सर्वाचा मेळ मिळून काय होतं? कीर्तन. ही सवंगडी आहे. सवंगडी व्हायला सुद्धा भाग्य लागतं बरं का. आताची सवंगडी, त्याचा अर्थ सांगू का? मित्र. थोडासा वेगळा अर्थ. तुम लढो. बस हे कळलं, हे लगेच कळतं बघा. अध्यात्म लवकर कळत नाही, पण सांगतो मी तुम्हाला त्याचा अर्थ, नाही का. सवंगडी, कसे सवंगडी पाहिजेत उदाहरण तुम्हाला मी शास्त्रातलं देतो. सोडली नाही पाठ दुर्योधनाची, आणि तिने वागून अधर्माने वागून सुद्धा सांगायचा प्रयत्न केला, पण संगत सोडली नाही. सवंगड्या करता मी हे उदाहरण देतो. कुणाचं? दुर्योधनाचं. लक्षात आलं तुमच्या? कर्णाला काही कळत नव्हतं असं नाही, पण ज्याची संगत केली ना त्याला कधी शेवटपर्यंत अंतर द्यायचं नाही. हे उदाहरणच जर समजून घ्यायचं झालं तर दुर्योधन आणि कर्णाचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. देवाची सवंगडी, पेंद्यावर ज्या वाकड्या. आणि मोठा सवंगडी पण आणि मोठा भक्त पण सुदामा. आणि एक लक्षात घ्या, मित्रत्वामध्ये, सवंगड्याच्या नात्यामध्ये जातपात चालत नाही. एक मुद्दा. सवंगड्याच्या नात्यामध्ये गरिबी श्रीमंती चालत नाही. हे 2 मुद्दे सांगतो. सुदामा गरीब होता, 18 विश्व दारिद्र्य त्याच्याकडे होतं. आता ते का होतं याचं सुद्धा कारण आहे. थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. भजन करा विठाला विठाला. भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा संदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये विद्याभ्यास करताना गुरुमातेने सांगितलं की तुम्ही जंगलात जाऊन सरपण आणा. दरिद्रता काय येते त्याच्याकरता हे सांगतो बरं का. मुद्दाम मी तुम्हाला विषयाला धरूनच सांगतोय. कधीच असं वागायचं नाही. एखादा म्हणतो माझ्या ठिकाणी दरिद्रता आहे का, याला कारण दुसरं कुणी नाही, त्याचा तो. आपण जसं कर्म करतो तशी परिस्थिती आपल्या जीवनामध्ये काय येत असते? प्राप्त होत असते. भक्त सुदामा, भगवान श्रीकृष्ण परमात्मा गुरुमातेने सांगितलं तुम्ही जंगलात जाऊन सरपण तोडून घेऊन या, आणि जाताना थोडेसे हरभरे दिले. कोणाकडे दिले? भक्त सुदाम्याकडे. आणि म्हणले तूही खा आणि देवाला सुद्धा दे बरं भूक लागल्यावर. जंगलात गेले. एका झाडावर देव, एका झाडावर भक्त सुदामा. भूक लागली त्या सुदाम्याला, त्याने हरभरे काढले. आता हरभरे किती? अमुठभर बरं का. माझा मुद्दा लक्षात घ्या. हरभरे खायला सुरुवात केली. कड 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 असा आवाज यायला लागला. शेजारच्या झाडावर देव होते. देव म्हणले अरे क्या आवाज आ रहा है. आता देवाला काही कळत नाही. कोणाला नाही कळलं तरी देवाला कळल्याशिवाय राहत नाही. म्हणून कोणाला भ्या नाही तर नका भिऊ, पण देवाला भिल्याशिवाय राहू नका. देवानेच विचारलं अरे सुदामा ऐसा क्या आवाज आ रहा है. आता खरं बोलावं ना. काही अडचण होती का खरं सांगायला? का लय मोठा मुद्दा होता का? कुछ नहीं भगवान, ऐसे ही ठंड से मेरे दांत कुड़कुड़ा रहे हैं. कळलं? विनोद नाही हा. आता तरी मला एकाने कीर्तन झाल्यावर प्रश्न केला बरं का, महाराज एवढी काय बाब आहे त्याच्यात, हरभरे काय शिल्लक गोष्ट आहे, त्याच्याकरता एवढी दरिद्रता त्याच्या वाट्याला का आली? कर्मामधून कोणालाच सुट्टी नाही. कळलं का? कर्मामधून देवाला सुट्टी मिळाली नाही तर बाकीच्यांना काय मिळणार? तरी पण असा सवंगडी भक्त सुदामा, त्याच्या त्या कर्माने त्याला दरिद्रता भोगावं लागली, पण दरिद्रतेमध्ये सुद्धा भगवंताची भक्ती त्यांनी सोडली नाही. नंतर त्याला सोन्याची नगरी दिली वगैरे, हा सगळा इतिहास आहे. हे देवाची सवंगडी आहे. कळलं आता? सवंगडी. आणि पुन्हा दैत्यांचं सांगतो आता. दैत्य कुणाला म्हणतात?
अभंगच आहे ना. कृष्ण जन्माचे अभंग बघा, राम जन्माचे अभंग बघा, सगळी त्याच्यामध्ये कारणं दिलेली आहेत. राहियले यज्ञ, मोडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्याभिनी. काय शब्दाचा अर्थ? राहियले यज्ञ, यज्ञ मोडले आणि कीर्तनामध्ये सुद्धा विक्षेप करू लागले. कोण? हा, जरा उत्तर द्या थोडंसा. कोण? दैत्य. मग आता कीर्तनात कोण विक्षेप करीत असेल तर त्याला काय म्हणा? हां, लगेच म्हणा. कीर्तनात घड्याळ पाहत असेल तर त्याला काय म्हणा? दैत्य. कीर्तनात नीट उभा राहत नसेल तर त्याला काय म्हणा? दैत्य. हे आता सगळ्या व्याख्या बघून घ्या तुम्ही. त्या दैत्याकडे कशाला जायचे? ते लई चांगले होते. आताचे दैत्य लई हरामखोर. पाकिटातले पैसे सुद्धा काढायला कमी करत नाहीत. फाटक्या नोटा टाकायला सुद्धा कमी करत नाही. आता वर्गणीतून आलेले पैसे कुठं नाही चालले की जाऊ द्या महाराजाच्या पाकिटामध्ये. मग अनुभवाने बोलतोय. एक सांगतो तुम्हाला, अजिबात चोरी करायची नाही. अजिबात खोटं बोलायचं नाही. दैत्य, ते दैत्य मी सांगतो ना तुम्हाला सहज. अहो, तुकोबरायांच्या काळात एकच मंबाजी होता. नीट ऐका, तुकोबरायांच्या काळात एकच मंबाजी होता. आता जर तुकोबराय असते तर गावोगाव मंबाजी पाहायला मिळाले असते. हां, आणि तुम्हाला कळतंय मी काय बोलतो ते. हो, आता जर एखाद्याने एवढा गाथा केला असता तर गाथा तर बुडवला असता, पण त्या गाथा करणाऱ्याला सुद्धा बुडवलं असतं. एवढे द्वेषी माणसं झालेले आहेत. तुम्हाला वाटतं गर्दी वाढली, पण दर्दी कमी झाले. बघा मी काय बोलतो ते लक्षात घ्यायचं आहे. दैत्य. हां, पण एक लक्षात घ्या, या दैत्यांचे सुद्धा उपकार आहेत. कसे उपकार आहे सांगू का तुम्हाला? हां, रावण नसता तर राम अवतार झाला नसता, आणि कंस नसता तर कृष्ण अवतार झाला नसता. मग पहिले उपकार कोणाचे झाले? बरोबर आहे ना? हां, अजून सांगू तुम्हाला, परत तोच विषय सांगतो पण वेगळा सिद्धांत सांगतो. रामेश्वर भट्टांनी किंवा मंबाजीने गाथा पाण्यात बुडवायला लावला नसता तर गाथा वर येण्याचं, गाथ्याचं महत्त्व जगाला कळलं नसतं. तुकोबरायांचा गाथा जगापुढे प्रगट होण्याला कारणीभूत कोण असेल तर मंबाजी आणि रामेश्वर भट्ट. म्हणून असं म्हटलं जातं. सांगू का तुम्हाला? तुमची घरं असतील ना, हां, मग घरा शेजारी घर चांगल्याचं पाहिजे का चुकीच्या माणसाचं पाहिजे? चांगल्याचं पाहिजे. नाही. हां, यांना कळलं बघा, हे विचार आहेत. चांगल्याचं पाहिजे, तुमची सद्भावना म्हणून बरोबर आहे. मी काय तुमची फिरकी घेत नाही. तुमची सद्भावना म्हणून तेवढं ठीक आहे. चांगल्याचं घर शेजारी पाहिजे, पण शेजारी जर चांगल्याचं घर असेल तर तुम्हाला कोण विचारेल? मग या श्लोकाकडे. निंदकाचे घर जुन्या म्हणी काही उगच केल्यात का? दैत्य, सौंगडी आणि कृष्णचरित्रामध्ये ज्याच्याशिवाय कृष्णचरित्रच नाही तो देव. मी गवळणीचा मुद्दा थोडासा बाजूला ठेवलेला आहे बरं का. हां, भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि प्रभू श्रीरामचंद्र. कालच रामजन्म झाला. काल काय सांगितलं मला माहीत नाही, पण मी काय सांगतो ते आज लक्षात घ्या. अवताराचे 6 भाग: अंश अवतार, अंशांश अवतार, कला अवतार, आवेश अवतार, पूर्णतम अवतार आणि पूर्ण अवतार. या 6 अवताराच्या वर्गामध्ये 24 अवतार सांगितलेले आहेत आणि 24 अवतारातून प्रमुख 10 अवतार सांगितलेले आहेत. मत्स्यकूर्म वराह ते तुम्हाला माहिती आहे. आणि 10 अवतारातून मुख्य अवतार, पूर्ण अवतार, ज्याला पूर्ण अवतार म्हटलं जातं ते कोणते अवतार? राम आणि कृष्ण. राम अवतार उन्हाळ्यामध्ये, हां, राम अवतार चैत्र महिन्यामध्ये, राम अवतार दुपारी 12 वाजता. एवढं तर कळलं ना? हां, चला पुढे. मग अजून सांगतो तुम्हाला. एक वचनी, एक पत्नी, एक बाणी. एक सांगू का तुम्हाला? या विश्वामध्ये जशी सृष्टी निर्माण झाली
तसे दोनच जाणते राजे होऊन गेले, एक प्रभू श्रीरामचंद्र आणि एक छत्रपती शिवाजी महाराज. हो, त्यांना जाणते राजे म्हटलेलं आहे. बरं, जाणते राजे का म्हटलं हे सांगावं लागेल ना, हे समजून घ्यावं लागेल. असंख्य प्रजेपैकी एका नागरिकाला जरी एखादी बाब खटकली तरी ती लगेच बाजूला करायची, असं जो करतो त्याला जाणता राजा म्हणतात. हा, मग असं प्रभू श्रीरामचंद्रांच्या अवतार कार्यामध्ये एकच बोलला. मी जातीवाचक शब्द नाही उच्चारत मुद्दाम. हो, एकच बोलला. कोण बोलला माहिती आहे का नाही? रामायण. हां, तसा मी नाही, जमणार नाही. म्हणजे उदाहरण कुणाचं दिलं? हां, बघा, एवढं कानावर पडल्याबरोबर प्रभू श्रीरामचंद्रांनी सीता मातेचा काय केला? त्याग केला. आता ते खरं होतं का चुकीचं होतं का कसं होतं हा मुद्दा वेगळा, पण प्रजेला नको आहे ना, करा बाजूला. म्हणून जाणता राजा म्हणून प्रभू श्रीरामचंद्रांना म्हटलेलं आहे. आणि ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा का म्हटलेलं आहे? राजाला स्वतंत्र ज्ञान लागतं. लई सांगेल तुम्हाला. हां, पियाच्या सांगण्याहून नको. पिया कळला का तुम्हाला? ते फाईल घेऊन मागं असतात. ते म्हणणार इथं विकास झाला पाहिजे की करायचा, तिथं विकास झाला पाहिजे की करायचा, याचं असं झालं की तसं झालं, पण स्वतः डोकं लावायचं नाही. म्हणजे तुम्हालाही कळतंय आताचे राजे कसे. आताचे म्हणजे आताचे नाही बरं का, मी राजकारणावर बोलत नाही, नाही तर पुन्हा त्रास नको. हां, जाणता राजा प्रजेचं काय दुखणं आहे, बरोबर आहे ना? प्रजेची काय व्यथा आहे, प्रजेच्या काय अडचणी आहे, शेतकऱ्याच्या काय अडचणी आहे, हे ज्याला कळतं तो राजा. आणि नुसतं कळून चालत नाही, त्याप्रमाणे संविधानाला अनुसरून नियमाला अनुसरून प्रजेचं हित होण्याकरता त्या सुविधा निर्माण करणं याला जाणता राजा म्हणतात. आणि असे जाणते राजे 350 वर्षापूर्वी कोण होते? छत्रपती शिवाजी महाराज. मंत्रिमंडळात मातब्बर मंडळी होती, पण सर्वांनी सांगितलं तरी त्यावर स्वतंत्र विचार करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते, म्हणून जाणता राजा. आता पुन्हा मी सांगतो तुम्हाला. हे मी तुम्हाला का सांगतोय हे पण काही कारण असेल ना. हां, तर बघायचं आहे. राम एक वचनी, एक पत्नी, एक बाणी. चैत्र महिना, उन्हाळा आणि दुपारी 12 वाजता. कृष्णचरित्रामध्ये ज्या देवाशिवाय कृष्णचरित्र नाही ते समजण्याकरता मी पहिले तुम्हाला प्रभू श्रीरामचंद्रांचं विशेषत्व सांगितलं. आता पुढे जाऊ आपण. पूर्ण अवतार प्रभू श्रीरामचंद्र, तसं पूर्ण अवतार भगवान श्रीकृष्ण. फरक काय? कोणता फरक आहे सांगतो तुम्हाला फरक. इकडं चैत्र महिना, इकडे श्रावण महिना, बरोबर आहे ना? इकडे दुपारी 12, इकडे रात्री 12. वा, तुमच्यासारखे श्रोते पाहिजे बरं. हां, इकडे रात्री 12, इकडं दुपारी 12, इकडं श्रावण महिना, इकडं चैत्र महिना. एक वचनी, एक पत्नी, एक बाणी, बरोबर आहे ना? कुणाचं लक्षात आलं आता? आणि अनेक वचनी, कळलं? हां, ठीक आहे. मग अनेक वचनी आणि एक नुसतं धनुष्यबाण नाही, शंख चक्र गदा पद्मसहित हरी. अहो, काय काय शस्त्र होती. महाभारतामध्ये सहन झाला नाही अन्याय म्हणून रथाचं चाकच घेऊन देव पाठीमागं लागले, बरोबर आहे ना? म्हणजे एक बाणी नाही, एक वचनाचा तर संबंधच नाही. इकडे एक बोलायचं आणि इकडे एक बोलायचं. मग आता इकडे एक बोलायचं, इकडे एक बोलायचं, हे चुकीचं आहे. पण तसं चुकीचं नाही. कसं चुकीचं नाही मी तुकोबरायांच्या प्रमाणाने तुम्हाला समजून सांगतो बरं का. देव जोडे तरी करावा अधर्म. भगवान श्रीकृष्ण इकडे एक आणि इकडे एक बोलले नसते, कधी कधी खोटं बोलले नसते किंवा खोटं बोलायला लावलं नसतं तर धर्माचा विजय झाला नसता. महाभारतातलं उदाहरण आहे नरोवा. बस तुम्हाला कळलं. म्हणून अनेक वचनी
अनेक बाणी. आणि पत्नीच्या बाबतीत इकडं एक पत्नी आणि इकडं अनेक पत्नी, 16,000. बघायचं आहे काय देवाचं ऐश्वर आहे. भगवान श्रीकृष्णाचं सांगतो मी तुम्हाला. 16,000. मला एक म्हणलं ना, म्हणले देवाने 16,108 केलं, 2-4 केलं तर काय बिघडलं. अरे एकीनेच तुझं पार पिट्टा पाडला. आपल्या भाषेत नाही काही, एकीने पिट्टा पाडला म्हणजे कळतंय का. एकी संगच नीट प्रपंच करायला जमत नाही. मी सांगतो ना, लग्न होतं एका वर्षी, घर होतं म्हातारपणात. आता जागा इकून कुणी बंगले बांधते ते सोडून द्या. अर्थ कळला का. नाही जमणार. बरं, हा जो फरक आहे प्रभू श्रीरामचंद्रांच्या अवतार कार्यामध्ये आणि भगवान श्रीकृष्णाच्या अवतार कार्यामध्ये, हा फरक का समजून घेतोय आपण. प्रभू श्रीरामचंद्रांचं जे जीवन आहे त्याचं आचरण करायचं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जे चरित्र केलं त्याचं काय करायचं, उच्चारण करायचं. एक चरित्र ते उच्चारावे, गेले देवे गोकुळी, उच्चारण करायचं. आता पुन्हा सांगतो मी तुम्हाला, भगवान श्रीकृष्ण परमात्मा कसा होता हा एका वाक्यातला प्रश्न आणि त्याची उत्तरं अनेक अंगाने आपल्याला पाहावी लागतील. 2-2 वाक्यामध्ये मी त्याची उत्तरं देतो. विषय कुठे कसा चालला आहे. कृष्णचरित्रामध्ये गवळणी, सवंगडी, दैत्य आणि देव कुठे चाललंय हे मी तुम्हाला जाणीव करून देतोय बरं का. आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा कसा मोठा आहे, त्याचा अधिकार कसा आहे, प्रश्न एकच पण उत्तरं अनेक वाक्यातून आपल्याला समजून घ्यावी लागतील किंवा अनेक प्रमाणातून वेगवेगळी प्रमाणं आहे. त्यापैकी पहिला भाग, ज्या भगवान श्रीकृष्णाला पाहून गवळणी भुलल्या तो देव सर्व शक्तिमान होता. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं फक्त उच्चारण करायचं, आचरण करण्याच्या भानगडीत पडायचं नाही. अभंग आहे ना तुकोबरायांचा, तुझ्याच्याने गुणी न उचलवे. अरे देवाची बरोबरी करायला जातो. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 16,108 बायका केल्या म्हणून 2-3 करायला पाहतो. तुकोबरायांनी उत्तर दिलेलं आहे. त्यांनी एका करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला. बरोबर आहे ना. जाता जाता कृष्णचरित्र सुद्धा सांगतोय, गिरी गोवर्धन येणे उचलिला. एका करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला. याला जमन का. नाही ना जमणार. 12 गाव अग्नी गिळला. किती गाव, 12 गाव अग्नी गिळला. इथं आता सण होत नाही, या अग्नी लांबच राहिला. किती सांगेल मी तुम्हाला बरं. जळता वनवा मुखेची प्राशिलावो, गिळता गासूर चिरोनी सांडिलावो, काग बगरिठा मारिले बाळपणी अवघी दैत्य खाणी बुडविले. कंसाने अनेक राक्षस मारण्याकरता पाठवले. त्याच्यातला एक राक्षस, त्याचं नाव काय, आगासूर. त्या आगासुराने आजगराचं रूप धारण केलं. आता तो आजगर पाहिला असेल ना तुम्ही, आजगर टी व्हीमध्ये कुठेतरी डिस्कवरीमध्ये. आजगर आजगर असा फाडला त्या आजगराला, म्हणजे त्या राक्षसाचा काय केला, नाश केला. इकडं झुरळ जर धोत्रात शिरलं, फरक सांगतो मी तुम्हाला. झुरळ जर धोत्रात शिरलं तर काय अवस्था होते हे तुमचं तुम्हाला माहिती आहे. बरोबर आहे ना. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची बरोबरी करायची नाही, फक्त चरित्राचं काय करायचं, उच्चारण करायचं. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. असा हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याची शक्ती सांगितली. आता त्याचे गुण सांगतो. यश श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, साही गुणवर्य वस्तिजेत म्हणून तो भगवंतू. प्रमाण सांगतो मी तुम्हाला. चतुरातो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी, धन्य तोची विठोबा. 2 कारणं कळली. 2 कारणं लक्षात घ्या, शक्ती आणि गुणसंपन्न. 3रं कारण ऐश्वर्य. साधा ऐश्वर्य नव्हतं, अख्खी द्वारका सोन्याची होती. बरोबर आहे का नाही. लई मोठं ऐश्वर्य देवाचं.
देवाचं ऐश्वर्य किती आहे हे सांगता येतच नाही. सारी सृष्टीच त्यांनी निर्माण केली. एखादा म्हणेल ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती केली, पण ब्रह्मदेवाला सुद्धा जन्म कुणी दिला? भगवंताने दिला. जयाचे नाभी कमळी जन्म चतुरानन. असं त्या देवाचं ऐश्वर्य. चौथं कारण, त्या देवाचं असणारं सुंदर स्वरूप. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, रवी शशिकळा लोपलिया. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते. रत्न केळा अगणित लावण्य तेज पुंजाळले, अगणित लावण्य तेज पुंजाळले. वर्ण तेची शोभा, वर्ण तेची शोभा. तेची शोभा. कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू. अहो काय स्वरूप होतं देवाचं. नाही तर आपले चेहरे काय. आता थोडीशी ज्याची त्याला जागा दाखवूनच द्यावी लागते, त्याशिवाय ते नीट होत नाही. म्हणून बोलायचं बरं का. नाही तर नाव ठेवायचं काही कर भलता रुबाब का चुकतंय. लई बाहेर जास्त आलं की समजायचं याचं घरात कुणी ऐकत नाही. तुम्हाला साधी सोपी गोष्ट सांगतो. का चुकतंय काही. जास्त तनतन तनतन फनफन करायला लागला ना, घरी काही चालत नाही. मग त्याचा रुबाब कुठं? बाहेर. मी लगेच ओळखतो. तुम्ही मला नाही ओळखत, पण मी तुम्हाला सगळ्याला ओळखतो. पाहिल्या पाहिल्या तिथून येतानाच. विठाला विठाला. बरोबर आहे ना. चेहऱ्याहून लगेच कळतं, बघण्याहून कळतं, चेहऱ्याहून कळतं. जाऊ द्या, काय करायचंय मला. चेहऱ्याहून कळतं. देवाचं स्वरूप कसं होतं? राजस सुकुमार. सुंदर स्वरूप होतं. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंताच्या तेजाचं वर्णन केलेलं आहे. गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये. दिवी सूर्य सहस्रस्य भवेद् युगपदुत्थिता यदि भास सदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मन. श्लोक आहे बरं का भगवद्गीतेतला. जे अग्नीचे दीपन, जे चंद्राचे जीवन, सूर्याचे नयन देखती जेणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे. सूर्यासी चालणे, तुझिया सत्य सूर्यासी
समर्थ ब्रह्मांडाचा धनी सूर्यासी चाले तुझी आळे सूर्यासी चाले तुझी आळे आईचा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी आईचा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी तुझी सत्याने वेदासी बोलाने सूर्यासी चालने तुझी सत्याने सूर्यासी चालने तुझी सत्याने चालने तुझी बळी वेदासी बोलणे तुझ्या सत्ते वेदासी बोलणे तुझ्या जेव्हा तुम्ही ढिल्ल पडसाल तेव्हा काला पडत नाही तुम्ही मला तुझी सत्याने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी सत्य बरं का सूर्यासी चालणे इतकं तेज आहे तुझे निढळी कोटी चंद्रप्रकाश असा हा देव ही सगळी कारणं ज्ञानेश्वर महाराजांनी एका प्रमाणामध्ये दिलेली आहेत. फार मोठी शब्दरचना आहे. घोंगडीच्या रूपकाने अभंग आहे तोही ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. स्वगत सच्चिदानंद शुद्ध सत्व गुण विनली रे शुद्ध सत्व गुण सदगुण गोंड रत्न दलित तुझवा रत्न दलित सदगुण गोंड रत्न दलित तुझा गोंड रत्न दलित श्याम सुंदरा शोभली रे श्याम सुंदरा शोभली रे शोभली रे शोभली रे तुझी घोंगडी कानोबा तुझी घोंगडी कानोबा तुझी घोंगडी कानोबा तुझी घोंगडी कानोबा तुझी घोंगडी तुम्ही असले ना हे असले ना तुम्ही तुम्ही पण आहात माझ्यावर नाराज नका हो. लई सुस्त आहे बरं का पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. आपण शेतकरी आहोत ना आहे का नाही. मग आवताला किती बैल दोन एक जरा ताईट असतं पण एक जरा ढिलं असतं म्हणजे ताईट असतं ते त्याला सुद्धा ओढून नेतं ओढून न्यावंच लागतं ना. संप्रदाय हा सगळ्यालाच ओढून घेऊन जातो. 2002ला आमची माऊलींच्या रथाला बैल होते आळंदीमध्ये हे मला ओळखतात नाही का. माऊलींच्या रथाला बैल होते. एक बैल चांगला लागला पण एक बैल जरा थोडा ना आता होतं आहे कमी जास्त. जनावराच्या बाजारात गेले होते दलाल लई चाबडे असते ते तुम्ही नका कुणी हा कुठं कसं टाकतील बरोबर आहे ना. म्हैस किती लिटर दूध देते 15 लिटर घरी गेल्यावर 7च लिटर. एक बैल जाऊ दे मला सगळा अनुभव आहे बरं का. एक बैल चांगला लागला मग अजून माझ्याकडे फोटो आहे बरं का तुम्हाला नंतर उद्या दाखवतो मी. मला फोन का आपलं व्हॉट्सअपला हाय हॅलो हाय काहीतरी करा. एक बैल होता तो असं जोरात लागला महाराज आणि दुसरा बैल थोडा कमी लागला पण तो एक बैल जो होता ना तो एवढा भारी होता की याला ओढीत न्यायचा. आणि कसा तरी माऊलींचा सोहळा पंढरपूरला कसा तरी म्हणजे ही एक विचित्र होतं ना. एक कोणतं बैल तसे काही बैल असतात बघा समाजात. स्वतः तर पुढं जाणारच नाही पण दुसऱ्याला मागं खेचल्याशिवाय राहणार नाही. पण असा बैल असला ना त्याने मागं जरी ओढलं तरी याने त्याला पार त्याची मातीच करायची त्याला मारायचं पण पुढं नेल्याशिवाय राहायचं नाही. हां मराठी पाऊल पडती पुढे
मराठी पाऊल पडती पुढे दिन दिन दा तीन त्रक दिन धागे त्रक वा मराठी ओ मराठी वाजवता का टाळ्या एक टाळ हे आपलं मराठ्याचंच गाणं आहे हा एक वाजव पाऊल पडती पुढे मराठी पाऊल पडती पुढे मराठी पाऊल पडती पुढे बरोबर आहे ना तरी एक म्हणाल हे काही संतांचं आहे का आता असू द्या ना पण अभिमान नसावा पण स्वाभिमान नक्की पाहिजे मराठी संतांचं उदाहरण सांगू जगद्गुरु तुकोबाराय बरोबर आहे सर्वांना आनंद दिला तुकोबारायांनी 42 वर्ष राहिले या मृत्यू लोकामध्ये देहू गावामध्ये म्हणून म्हटलं जातं मराठी पाऊल पडती पुढे छत्रपती शिवाजी महाराज मुठभर मावळ्यांना घेऊन रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ घेतली आणि ती नुसती शपथ नाही घेतली तर पूर्णत्वाला नेली मराठी पाऊल पडती पुढे बरोबर का सहज सांगतो मी तुम्हाला कशा करता बोलतो हे लक्षात घ्या बाबाओ लई मोठं चिंतन आहे एक ना दोन ना तीन अनेक कारण बैलाचं सांगत होतो नाही का तसंच झालं पाहिजे हो किती उदाहरणं सांगेन मी तुम्हाला एक लोकभाषेमध्ये म्हण आहे नाचता येईना अंगण वाकडं हो महाराज एवढ्या मोगल सैन्यांना मुठभर सैन्य घेऊन हाताला सेला गुंडाळून हो बरं का ही साधी गोष्ट नाही महाराज पण विजय मिळवलाच त्यांचं नाव तानाजी मालुसरे हो आणि मुठभर मावळ्यांना घेऊन बरं का हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीव वाचवण्याकरता बाजीप्रभू देशपांडेंनी खिंड लढवली आजही त्या खिंडीचं नाव काय पावनखिंड मी चरित्र म्हणून चरित्र नाही सांगत असेल त्या परिस्थितीमध्ये बरं का जो युद्ध करतो त्याला शूर म्हणलं जातं असेल त्या परिस्थितीमध्ये जगाचा विक्षेप सहन करून संतांना ज्ञान दिलं जातं त्यांना संत म्हणतात विठाला विठाला बरं का भगवान श्रीकृष्ण सांगितलं मी थोडक्यात अभंग सांगितला नाही का स्वगत सच्चिदानंदे मिळवणी शुद्ध सत्व गुणे विनली रे षडगुण गोंडे रत्न जडित तुझं श्याम सुंदरा शोभली रे देव सौंगडी दैत्य आणि गवळणीचं थोडंसं चिंतन मी तुम्हाला सांगितलं होतं ज्योतिषशास्त्रानुसार पद्मिनी हंसिनी शंखिनी डांकिनी आणि तुकोबरांनी ज्या गवळणी सांगितल्या त्याही तुम्हाला सांगितल्या सून मुलगी आणि सासू इथपर्यंत आपण आलो हो आता ह्या सर्व गवळणी त्यांचा अधिकार जरी वेगवेगळा होता तरी त्यांचा विषय वेगवेगळा नव्हता अधिकार वेगवेगळा कसा होता कर्मपर काही कर्मपर उपासनापर आणि काही ज्ञानी विषय एक होता तसं मी प्रमाणाने सांगेल तुम्हाला अभंग आहे पुष्कळशी अभंग एकच प्रमाण तुमच्या पाठातलं सांगतो विषय तो त्यांचा झाला नारायण हो विषय एक पाहिजे एक विषय तो सकळांचा हरी त्यांच्या आवडीने आवडी तरी अंध बहिरे हे लोक प्रेताचारी विषय एक होता आणि म्हणून आता गवळणी बरं का निघाल्या कुठं मथुरेला एक मुद्दा बरं का ऐकताय ना गवळणी निघाल्या कुठे मथुरेला एक मुद्दा कशा निघाल्या दुसरा मुद्दा तिथं जाऊन काय केलं तिसरा मुद्दा आणि हे सगळं प्रमाणाने सांगणार आहे मी तुम्हाला हो आधारा वाचून काय सांगशील कहाणी चला
कुठं निघाल्या गवळणी? मथुरेच्या बाजाराला निघाली गवळण मथुरेला, 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 निघाली गवळण मथुरेला. त्याच्यातून वेळ जाईल आपला. फक्त तुम्हाला लक्षात आणून दिलं. दही दूध घेवणी मथुरेसी जाता. बरोबर आहे ना? काय घेऊन जायच्या? दही दूध. कुठे निघाल्या? मथुरेला. येते का लक्षात? आता कशा निघाल्या तेही सांगावं लागेल ना, म्हणून अभ्यास लागतो बरं का. कुणाचंही काम नाही. पावनिया ग्रंथ करावे कीर्तन. हा. कुठं निघाल्या? मथुरेला. कशा निघाल्या? दुडीवारी दुडी 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 गवळणी, दुडी 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 गवळणी, दुडीवारी दुडी 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 गवळणी, दुडीवारी दुडी 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 गवळणी, दुडीवारी दुडी 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 गवळणी, दुडीवारी दुडी 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 गवळणी. साथ निघाला गवळण गोरस घ्या, गवळण गोरस घ्या, गवळण गोरस घ्या, गवळण गोरस घ्या, गवळण गोरस मृदुंगा करता टाळ्या वाजवा. वाजवणं फार अवघड आहे. गवळण गोरस घ्या, समत उचलायचं. गवळण गोरस घ्या म्हण विसरला, 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 गवळण गोरस म्हण विसरला, व्हॉट्सअपला वेगळेच चेहरे दिसतात आणि प्रत्यक्षात पाहिलं की वेगळेच दिसतात. बरोबर आहे ना? तसं आहे. गवळण गोरस घ्या मनो विसरल्या, विठाला विठाला. तुम्हाला एक आयडिया सांगतो, पुढच्या सप्त्यात लक्षात ठेवा. इकडं कीर्तनकारांनी बघितलं की इकडं मोकळं करून घ्यायचं, इकडं बघितलं आणि इकडं बघितल्यावर तुम्ही नाही बरं, तुम्ही माता माऊल्या खूप शांत बसल्या. तुम्ही म्हणता महिलांचंच वर्णन का करतात, एकही अजून पाय हलवला नाही. बरं, शास्त्र असं सांगते स्त्रीमध्ये जेवढी सहनशीलता आहे तेवढी सहनशीलता पुरुषामध्ये नाही. लग्नाच्या अगोदर आईबापाचं, लग्न झाल्यावर नवऱ्याचं आणि म्हातारपणी त्याच्यातच चाललंय. तरी पण बिचाऱ्या प्रसन्न आहेत. तुम्ही म्हणता ना असं कसं आहे, ते खरंच बोललो. तुम्ही पण प्रसन्न आहात सगळे. बघा ना, वय झालं तरी बाबा फ्रेश आहे, जसं काय 16 वर्षाचा तरुण मुलगा उभा आहे. नाही, खरंच असंच पाहिजे हो. वयाने किती मोठा आहे कमी येते, काही माणसं अशी विकृष्ट असतात बरं का. मला लई राग येतो अशा लोकांचा.
चांगले चांगले तिकडं उभं राहतात आणि एक कुडून तरी रोज माझ्या पाठीमागं आडवं टाळ वाजवणार उभा असते. म्हणजे माझ्याच नशिबी येते तरी गोविंद घ्या कोणी दामोदर गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या कोणी दामोदर घ्या गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या तव सती मथुरेचा तव सती मथुरेचा गे त्याच्यातही 32 मात्राचा मोकळा येतो वाजवता कधीतरी. तारा बरोबर आहे ना. कशा निघाल्या दुडीवरी दुडी. आता कशा निघाल्या हे सांगितलं. आता तिथं जाऊन काय करायला पाहिजे. काय करायला पाहिजे म्हणजे काय दही दूध तूप लोणी विकायचं. दही घ्या दूध घ्या लोणी घ्या तूप घ्या असं म्हणायला पाहिजे. पूर्वीच्या काळी खेड्यामध्ये एक ते सुया दाबण माहिती आहे ना. तेवढंच सांगायचं पुढे नाही बोलायचं. प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्यासारखं असतं बरं का. मी लहानपणी शिकलो. आमच्या घरापुढे यायची. आता ते नाही गाणं गाऊन दाखवत. लक्षात आलं असेल तुमच्या. माऊलीच्या मंदिरापाशी आमचं घर होतं. आता शेतात गेलो राहायला. आता मी कोणी यूट्यूबला बघा तुम्ही. मला माझं सांगायचं नाही. लहानपणी शिकलो मी. पंढरपूरला तुम्ही जात असाल ना. ते भीक मागणारे असतात बघा ते गाड्यावर. ते पांगुळ गाडा असतो ना ते लय खोटे. काही नसतं हाताला झालेलं पण विनाकारण फडकी बांधतात. हां शिकायचं कसं हे मी तुम्हाला सांगतोय. हां लहानपणी शिकलो बरं का महाराज. हे गाणं मी सुंदर गाणं आहे. आंधळ्या आला हो पांगळ्या आला एक एक पैसा धर्माला आशीर्वाद लागल तुमच्या. आहे की तुम्हाला माहिती. जुने लोक असतील त्यांच्या लक्षात येऊन बरं. आशीर्वाद लागल तुमच्या मुलाले कराला एक एक पैसा द्या ओ धर्माल. तसं गायलं तरच पैसे टाकतात. कळते का नाही. काही नाही कळलं अजून. विठाला विठाला तुम्हाला कळलं. हां तसं गायलं तरच पैसे टाकतात. भाव निर्माण झाला पाहिजे ना काहीतरी. हां अजून एक मी ऐकायचो अभंग रेडिओवर. आता रेडिओ नाही राहिले. मर्फीचा रेडिओ होता बरं का महाराज आमच्या घरी. हो सकाळ सकाळ ते लागायचं बघा अभंगवाणी. हां हो देवा तुझा मी सोनार. ऐकलंय ना. नरहरी सोनार हरीचा दास. ऐकून 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 बरं का. हां जन्मजात थोडा पाय माग घ्या. जन्मजात मराठी भाषा शिकवली जाते का. तुमच्या घरी नातू असतील ना नात. जन्मजात मराठी भाषा शिकवली जाते का नाही ना. ते घरातलं बोलणं ऐकून 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 शिकतं. आई बरोबर आहे ना. बाबा हां
आणि असले विचित्र तर मम्मी. एक सांगू का तुम्हाला जाता जाता, तुमच्या घरातलं लहान लेकरू जर पहिल्यांदा आई म्हणायला लागलं ना, समजायचं ते जगात मोठं होणार. आणि मम्मी म्हणायला लागलं, मोठं तर नाही होणार, पुढचं मी बोलत नाही बरं का. हे जन्मजात काही गोष्टी शिकायच्या असतात. जाऊ द्या, मी कशा करता बोलत होतो. हां बरं का. दही घ्या, दूध घ्या, लोणी घ्या, तूप घ्या असं म्हणायला पाहिजे, पण काय म्हणू लागल्या, कृष्ण घ्या, गोविंद घ्या, दामोदर घ्या, हरी घ्या असंच म्हणायचं. अशा त्या गवळणी. त्याचं कारण का, मी सुरुवातीला तुम्हाला संतत्वाचे काही अंग सांगितले होते ज्ञानी पुरुषाचे. त्याचं कारण हे होतं. हो, देवामध्ये देव पाहणं, येतंय लक्षात. देवामध्ये देव पाहणं ही परोक्ष भक्ती आहे आणि सर्वाभूती देव पाहणं ही अपरोक्ष भूती आहे. अपरोक्ष अनुभूती म्हणा किंवा भक्ती म्हणा, त्याचं विश्लेषण बरं का या गवळणीच्या प्रथम चरणात केलेलं आहे. आत हरी बाहेर हरी, आत हरी बाहेर हरी, आत हरी बाहेर हरी. बोला, आत हरी बाहेर हरी. हरीने घर कोंडिले, 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 हरीने घर कोंडिले. आत हरी बाहेर हरी, आत हरी बाहेर हरी. टाळी वाजवा, एक टाळ. आत हरी बाहेर हरी. बोला, खालचे म्हटले तरी चालेल. जोरात टाळ वाजवा, खंदिशी वाजवायचं. झालं कीर्तन संपत आलं. हा, सगळ्यांनी हात वर करा. क्या बात है. वा, टाळी टाळी. काल आहे आज.
असं वाटतं आता खिसा बांधलाय नाही तर सगळ्या नोटा तुमच्या अंगावर टाकल्या असतात. टाकल्या पण असते बरं, मी पाटील घराण्यातला माणूस आहे. हां, इकडे इकडे उधळण्यापेक्षा यांच्यावर टाकलेलं चांगलं नाही का? इकडे इकडे कळलं? हां, ते लगेच कळतं. मला आपलं प्रेमाने बोललो बरं. हां, पुढल्या वर्षी याच मृदंग वाजवणारे कोण आहे मला काही नाव माहीत नाही. ताजने महाराज, महाराज ताजने महाराज. हां, फुलं टाकली पाहिजे. विठोबा रुक्मिणीला असतील थोडे फुलं तर मृदुंगाच्या चेहऱ्यावर टाकावं. हे गैर नाही बरं का. हां, मी त्याच्या विरोधात नाही, प्रमाण सांगतो. लावणी मृदंग बरं का. यमन राग आहे. बरोबर आहे ना. हरी ही अवस्था होती बरं. आत हरी, आतमध्ये हरी. अर्थ झाला की आता बाहेर हरी, बाहेर म्हणजे सगळीकडे हरी. जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत. हरीने घर कोंडिले. घर म्हणजे शरीर. हा, तसा जर विचार केला तर हे शरीर नासकाय कुसकाय प्रमाण तुम्हाला माहिती आहे. नाशिवंत देह. पण हेच शरीर मी तुकोबारायांच्या प्रमाणाने तुम्हाला सांगेन. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तने भाग्य तरी ऋणी देव ऐसा. हे शरीर तर ओंगळच आहे, नासक कुसकाय, पण पवित्र तो देह. वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. म्हणून हरीने घर कोंडिले, हरीने घर कोंडिले. पुढे काही लोकांनी प्रश्न केला असेल तुकोबारायांना, महाराज आत हरी, बाहेर हरी, व्यापलेला हरी, चराचरामध्ये हरी, घरी हरी, दारी हरी. मग वृत्तीमध्ये, वृत्ती कशाला म्हणतात हे लक्षात घ्या. अंतकरणाच्या परिणामाला काय म्हणतात? वृत्ती. बरोबर आहे ना. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार 4 भाग सांगितलेले आहेत. परिणाम. आणि शास्त्रकारांनी पंचदशीमध्ये अंतकरणाचे 2 भाग सांगितलेले आहे. एक संकल्प विकल्प करणारं मन आणि दुसरी निश्चय करणारी बुद्धी. स्थूल शरीर परमात्म्याने व्यापलेलं. कसं व्यापलेलं? 2 वाक्यातलं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. जनाबाईचा हात ज्या गौऱ्याला लागत होता तुम्हाला माहिती आहे. त्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल नामाचं काय करीत होत्या? चिंतन करीत होत्या. जगद्गुरु तुकाराम महाराज ज्या रस्त्याने ज्या डोंगरावर जायचे, तो भामचंद्र डोंगर असेल किंवा भंडारा डोंगर असेल किंवा घोराडा डोंगर असेल बरं का, त्या रस्त्याने कान लावायचा आणि ज्या रस्त्यातून विठ्ठल विठ्ठल नामाचा ध्वनी निघेल समजायचं त्या रस्त्याने तुकोबारा त्या डोंगरावर गेले. कशाकरता बोललो हे? अशी ही वृत्ती. परमात्म्याचं नामस्मरण करणारा, हरी हरी म्हणणारा, रामकृष्ण हरी म्हणणारा, ज्या वृत्तीमध्ये तो चिंतन करेल त्या वृत्तीमध्ये काम राहू शकत नाही. तो का म्हणे देह भरिला विठ्ठले. काम क्रोध केले घररीते. तेच तुकोबारायांनी सांगितलं. हरीने कामा, या गवळणीचं दुसरं प्रमाण आहे. हरीने कामा घातला चिरा, वित्तवरा मोकलेले. आणि पुन्हा बरं का, अशी ती भक्ती, अशी जी झालेली त्यांची अवस्था आहे. हा, त्याचे 2 परिणाम आहे. नीट आहे का?
दोन परिणाम, एक परिणाम सांगितला आनंदी आनंद आहे. आनंद रे आजी आनंद रे सभा या अवघा परमानंद परिणाम काय आहे? पडली तुटी सकळाशी. तिसऱ्या चरणातला उत्तरार्ध. दुसरी बाजू अशी आहे महाराज, एक सांगू का तुम्हाला, मी हात जोडून सांगतो बरं. ज्यांनी 4092 अभंग केले ते आपल्या, मी माझ्या नाही म्हणणार बरं का, जगद्गुरु तुकोबराय माझे नाही साऱ्या जगाचे आहेत. जो कोणी बोलताना म्हणत असेल माझे जगद्गुरु, हा थोडासा स्वार्थ आहे. संत एकाचे नसतात, संत साऱ्या जगाचे असतात बरं. एक परिस्थिती महाराज, मला काल्याचं महत्त्व सांगायचं म्हणून विषय पुढे नेतो. दुष्काळामध्ये होतं नव्हतं आपलं सगळ्या धनाचा वेच जगद्गुरु तुकोबरायांनी देऊगावच्या लोकांकरता केला. तुकोबराय नुसते भजन कीर्तन करीत नव्हते, तर समाजाची सेवा सुद्धा करीत होते. हे मला त्यातून सांगायचं आहे. बरोबर आहे ना. कीर्तन भजन केलं म्हणजे तो संत झाला असं नाही. जो समाजाच्या उपयोगी पडेल, भक्ती करत असताना, भजन करीत असताना समजायचं त्याला काय म्हणा, संत म्हणा. पडली तुटी सकळाशी. त्याच तुकोबरायांच्या जीवनामध्ये त्यांनी आपल्या प्रपंचाची उपजीविका करण्याकरता दुसऱ्याच्या शेताची काय केली, राखण केली. त्याच जगद्गुरु तुकोबरायांनी बरं का, लोकहिताकरता सर्व धनाचा वेच केल्यानंतरचा हा विषय आहे. व्यापार केला वगैरे होतं तसं. कसं होतं सांगू का तुम्हाला? 2 वाक्यातलं उदाहरण आहे. जो दिवा, इथे लक्षात, जो दिवा घराला प्रकाश देतो त्या दिव्याला जाळून घ्यावं लागतं. बरोबर आहे ना. तो दिवा जर जळला नाही, त्यातली वात जर जळाली नाही, त्या वाताची जळून राख झाल्याशिवाय त्या घराला प्रकाश मिळत नाही. तसं संतांनी संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हा तुकोबरायांचा अभंग आहे. तसंच त्या गवळणींचं पडली तुटी सकळाशी. आणि ज्या हरीशी रथ झाल्या बरं का. आता कसं रथ व्हायचं शेवटच्या चरणाकडे चाललोय बरं का आपण. या तिकुळ माझे गेले हार कोणी, या तिकुळ माझे गेले हार कोणी, या तिकुळ माझे गेले हार कोणी, या तिकुळ माझे गेले हार, या तिकुळ माझे गेले हार कोणी, या तिकुळ माझे गेले हार कोणी, या तिकुळ माझे गेले हार कोणी, या तिकुळ माझे गेले हार कोणी. श्रीरंगा वाचनी आणून, श्रीरंगा वाचनी आणून, तो शिकवाला म्हणवे रोवेला, देवा शिकवाला म्हणवे रोवेला. या तिकुळ माझे शेवट या. श्रीरंगा वाचोनी आणून. इथं या संबंध काय या शेवटच्या चरणाचा. हरी आणि गवळणी म्हणजे देव आणि गवळणी अशी अवस्था झाली की गवळणी गवळणी न राहता त्या सुद्धा देव स्वरूप झाल्या. देव झाले अवघे जन. दोष गुण हरपले. एका जनार्दनी ब्रह्मवादिनी गोपी त्या बरवंटा.
सर 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 परता नको सामुरा येऊ सर 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 परता नको सामुरा येऊ तुझा संग झाल्यावर घरा तुझा संग झाला मग घरा रे तुझा संग झाला हा तुझा संग झाला मग मी घरा कैसे जाऊ तुझा संग झाला मग मी घरा कैसे जाऊ सर 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 परता नको सामुरा येऊ सर 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 परता नको सामुरा येऊ तुझा संग झाला तुझा संग झाला मग मी घरा तुझा संग झाला मग मी घरा कैसे जाऊ एका जनार्दनी ब्रह्मवादिनी गोपीच्या बरवंता गोपीच्या बरवंता एका जनार्दनी ब्रह्मवादिनी गोपीला बरवंता गोपीला बरवंता एका जनार्दनी ब्रह्मवादिनी गोपीच्या बरवंता गोपीच्या बरवंता एका जनार्दनी ब्रह्मवादिनी गोपीचा बरवंता गोपीचा बरवंता कृष्णपतीच्या लीन झाल्या ब्रह्मपतीच्या लीन झाल्या कृष्णपतीच्या लीन झाल्या ब्रह्मपतीच्या लीन झाल्या पूर्णपणे नको सामुरा सर सर परता नको तुझा संग झाला मग मी घरा कैसे जाऊ वा महाराज एकट्याने सगळी लाईन ओढली बघा उगाच उदाहरण नाही दिली बरोबर आहे ना झालं आपलं कीर्तनच झालं समाधान झालं नाही का अजून नाही वाढवू मग अजून म्हणजे आमची माती झाल्याशिवाय कुणाचं समाधान नाही आपलं प्रेमाने बोलू हसून खेळून चाललेलं आहे हां एका जनार्दनी एवढं नाही बरं काही ब्रह्मवादिनी गोपी त्या बरवंटा गोपी त्या बरवंटा कृष्णपदी त्या लीन झाल्या कृष्णपदी भगवान श्रीकृष्ण स्वरूपामध्ये रममान झाल्या लीन झाल्या कशा झाल्या पूर्णपणे तन्निष्ठा तन्निष्ठा तत्निष्ठा निष्ठेने सर 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 परता नको सामुरा येऊ तुझा संग झाल्यावर मी घरा कैसी जाऊ अरे देवा तुझ्या संगतीत आल्यावर परत मी घरी कशी जाऊ नाही का त्याचं कारण दिलेलं आहे कृष्णपदी त्या एका जनार्दनी ब्रह्मवादिनी अशा त्या गवळणी मग तुकोबराय सांगतात तुका म्हणे वेगळा नोहे तुका म्हणे वेगळा हा भुवे
थांबलं तरी यांचं चालूच खरं आहे बरं ते. त्याशिवाय तुम्ही कळले नसते ना, आपली जाणीव करून द्यायला पाहिजे. वा वा. हां, शिवशाहीतलं वाद्य नाही का, याला काय म्हणतात? तुतारी. तुतारी ही बरं का. विठ्ठला कळलं तुम्हाला? चला. आता हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले, हरीने कामा घातला चिरा वित्तवरा मोकलेले, हरीने जीवे केली साठी पडली तुटी सकळा अशी तुका म्हणे वेगळा नोय हरिया भोवी भोवताली. आत्तापर्यंत कृष्ण सांगितला, गवळण सांगितली, सवंगडी सांगितले, दैत्य सांगितले, जी गवळण निवडली त्याचा भावार्थ झाला, त्याच्यामध्ये बरंचसं काही सांगितलं. आता सांगण्यासारखं जास्त काही आता तसं लई आहे. लाडका हा कानाबाई तुझा तुला गोड वाटे, याच्या खोड्या सांगू किती. महीपत्र, मही म्हणजे पृथ्वी, समुद्राची शाई संपत नाही. तरी पण हां काय असतं, गद्दारी करू नये. ठीक आहे, ती बाकीचं नाही बोलत हा कीर्तनात. शाना व्यापारी मापात पाप करीत नाही, आणि मापात पाप करणारा व्यापारी कधीतरी दुकान बंद केल्याशिवाय राहत नाही. तसं मला सांगावं लागेल ना 2-5 मिनटामध्ये, जरी वेळ झालेली असली तरी. आता काय सांगायचं आहे कृष्णचरित्रामध्ये, काही का होईना सगळ्या गावापैकी एक तरी मुलगा आला ना हार घालायला. बरं डेअरिंगने आला, न घाबरता आला. बरं विठोबा रुक्माई झाल्यावर आला, म्हणजे किती ताकद आहे त्याची. आपलं प्रेमाचा भाग सोडून द्या. हां, कृष्णचरित्र हां बऱ्याच अंगाने आपण त्याचं चिंतन केलेलं आहे. आता फक्त आपल्याला काल्याकडे जात असताना काही मुद्दे 2-3 मिनटामध्ये किंवा 2-5 मिनटामध्ये पाहावं लागेल. चरित्राचे अनेक भाग आहे. अहो येण्याच्या अगोदरपासूनच चरित्र आहे. कृष्ण जन्माचे अभंग बघा. जन्माला कुठं आले? हां मथुरेत, नाही तर चुकून माणसानं त्या रामेश्वर भट्टावाले काहीतरी. पुढं बसणाऱ्याला लई जबाबदारीने बसावं लागतं. तुम्ही आहात तसे, नाराज नाही ना? ठीक आहे. कुठं आले? मथुरेत. अर्थात नातेसंबंधाने जर विचार केला तर मामाच्या हां घरी. आता घरी म्हणण्यापेक्षा बंदीशाळेत. मग भगवान श्रीकृष्णाचा जन्म जर मामाच्या घरी होतो तर इथं कोण असं आहे की त्याचा जन्म मामाच्या घरी झाला नाही? कळलं का नाही? हां असं हे उपकार कोणाचे? मामाचे. तरी पण मामा भाच्याचं जास्त जमत नाही. 90%. खरं आहे का खोटं? खरं आहे. 90% जमत नाही, 10% जमतं. तिथून चालत आलंय ते कंस आणि कृष्ण. चला जाऊ द्या. बंदीशाळेत, मामाच्या घरी म्हणजे कंसाच्या घरी, मथुरेत. आणि आल्या आल्या कुठं निघाले? गोकुळामध्ये. वसुदेवाला सांगितलं, म्हणले महाराज आपल्या पित्याला सांगितलं आता इथं माझं काम नाही, मला कुठे न्या? हां गोकुळात न्या. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदनेली गोकुळा. कुठं नेले? मजनी गोकुळाला. बरं तिथं जाऊन काय केलं? रांगतरंगणी, चोरी तलोणी, धावणे धरिती गवळणी, बांधुटणी घेते गाणी, यशोदे साजनी. कृष्ण एक 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 चरित्र. बरं आनंद झाला. गोकुळवासियांना आनंद झाला. गोकुळीच्या सुखा अंत
अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदाला नर नारी कृष्ण नंदा बाळकृष्ण नंदा घरी आनंदाला नर नारी बाळकृष्ण नंदा गुडिया तोरणे करते कथा गाती गाणी गुडिया तोरणे करते कथा गाती गाणी ओ गुडिया तोरणे करते कथा गाती गाणी गुडिया तोरणे करते कथा गाती बाळकृष्ण नंदारी बाळकृष्ण तरी आपल्याला ताकद आहे. ही ताकद आपली नाही बरं का, या पांडुरंगाची आहे. हा, ही आपली ताकद नाही, देवाची ताकद आहे. आपली आपले नाही मी बोलत. हा, बाळकृष्णानंदा घरी आनंदाला नर नारी आनंदाला नर नारी ओ आनंदाला नर नारी नर नारी. आनंद झाला आणि मग काय झालं, पुढे 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 हा अनेक चरित्राचे भाग आहे, सगळे भाग सांगत नाही. एक चोरी आणि एक खोडी. हा, एक 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 गवळण गारानं देऊ लागली, पुन्हा पुढे देऊ लागली, यशोदे पुढे देऊ लागल्या गवळणी. एक गवळण म्हणू लागले, गवळणी सांगती गारानी रात्री आला चक्रपाणी खावोनी दही दूध तुपलोनी. ही गवळण असं बोलू लागली, गारानं देऊ लागली. दुसरी गवळण सांगू लागली, दुसरी आली धावत, याने ग बाई काय केली मात. बरोबर आहे ना. तिसरी गवळण सांगू लागली, तिसरी आली धावणी, याने ग बाई काय केली करणी. पतीची दाढी आणि वेणी या दोहीची गाठ बांधूनी. एक 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 गवळण गारानं देऊ लागल्या. आता आपल्याला पुढे जायचे, काल्याचं महत्त्व इकडे यायचे, म्हणून हा क्रम मला सोडून चालणार नाही. तर लक्षात घ्यायचं आहे, शेवटी बहुमताला महत्त्व आहे. बरोबर आहे ना. कसं का असा ना, एकमताने कवायना पण हां ते तुम्हाला चांगलं माहिती आहे. हां, तसं द्वापार युगामध्ये सुद्धा सगळ्या गवळणी यशोदे पुढे आल्या आणि म्हणू लागल्या, गारानं देऊ लागल्या. पण एक सांगू का तुम्हाला, जगातली कोणतीच आई आपल्या मुलाचं गारानं कधी ऐकून घेणार नाही. आणि जी ऐकून घेत असेल तिला आई म्हणता येत नाही. बरोबर आहे ना. ज्या आई असतील त्यांना कळेल. काळं वक्त नपट चिपट फेगड्या पायाचं चकण्या डोळ्याचं, बरोबर आहे. कसंही असू द्या, ती काय म्हणते, हा माझा वाघ आहे. काय म्हणते, हा माझा काय. बरं का म्हणू नये तिने, का म्हणू नये, कारण पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वईस आहे लेकुराचे हित. आता साध्या मुलाच्या आईला जर त्या मुलाबाबत एवढा अभिमान असेल, तर मी आत्तापर्यंत देवाचं वर्णन केलं सुरुवातीला, नाही का, देवाचं विश्लेषण केलं. अशा देवाची आई कसं सहन करेल. हा, चोरी करीत होता का देव? हो करीत होता. हा, खोड्या करीत होता का? करीत होता. बरोबर आहे ना. आईला ते सहन झालं नाही. काय म्हणू लागली यशोदा, बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे ताने. बाळ दिसतंय गोजिरवाने गे बाळ दिसतंय गोजिरवाने.
तुम्ही बारा घरचा बारागे गोकुळच्या नारी. बरं ही बारुडाची चाल आहे बरं का, तर लोकाला वेगळंच वाटायचं. ज्याच्या डोक्यात वेगळं आहे त्याच्या डोक्यात नेहमी कांदे बटाटे. खंड नाही करावं लागतं ना, खरं आहे ते. शेवटचं उत्तरार्ध. बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारी. मोठी गवळण आहे बरं काय, तुम्हाला माहिती असेल. तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या नारी. तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारी. तुम्ही मोठ्या ढाल गजागे गोकुळच्या नारी. तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या नारी. ही एवढीच रीत खोटी गे गोकुळच्या नारी. का लटकेच घेता आळगे गोकुळच्या नारी. आणि हा कैसा येईल हातागे गोकुळच्या. काय भाग्य होतं त्या गवळणींचं, सवंगड्यांचं. तिथले जे कोणी आचार असतील त्याची सुद्धा गवळणी आहे, पण ह्या काल्याच्या कीर्तनामध्ये शक्य नाही आता सांगणं. पुढे जाऊ आपण. यशोदेने सांगितलं माझा कान्हा तसा नाही. पण आता मी सांगून गेलो, बहुमताला महत्त्व आहे. लय मोठं चरित्र आहे. आयुष्यभर काल्याचं कीर्तन केलं तरी संपणार नाही. पण आता कुठंतरी मर्यादा आहे म्हणून थांबवायचं आहे. यशोदेने सांगितलं आता म्हणले बास करा तुमचा खेळ, चला म्हणले उद्यापासून. यशोदेने सांगितलं म्हणजे कुणी सांगितलं? देवाच्या आईने. हे मी तुम्हाला का सांगतोय? देव जर आईचं ऐकत असेल तर तुम्ही आम्ही ऐकायला काही हरकत नाही. ऐका रे बाबा हो. कोणाचं ऐकू नका, पण आईचं ऐकल्याशिवाय राहू नका. जगात अशी कोणतीच आई नाही की जी मुलाला चुकीचं सांगेल. आई कधी मुलाला चुकीचं सांगत नाही. देवाने ऐकलं. निघाले देव सवंगड्यासह गाई गुरासह यमुनेच्या तीरावर. तिथं जाऊन नाना प्रकारचे खेळ खेळले. खेळ खेळून खेळून खेळणार किती. डायरेक्ट गेलो आपण आता. खेळ खेळून खेळून खेळणार किती. खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. नाना प्रकारचे खेळ खेळले. विटे दांडू चेंडू लगोऱ्या नाना परी. खेळ मांडियाला यमुनेच्या धीरी. गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ सवंगडी वना वना. गाई गोपाळ सवंगडी वना. गाई गोपाळ गाई गोपाळ सवंगडी वना. गाई गोपाळ सवंगडी वना. घेऊन आई नंदाचा काना. घेऊन आई नंदाचा काना. घेऊन आई नंदाचा काना. घेऊन आई नंदाचा काना. ओ गाई गोपाळ ओ गाई गोपाळ गाई गोपाळ सवंगडी वना. गाई गोपाळ सवंगडी वना. गाई गोपाळ सवंगडी वना. गाई गोपाळ विटी दांडू चेंडू लगोऱ्या नाना परी. खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी. गाई गोपाळ हो गाई गोपाळ सवंगडी वना वना. तुमच्यासारखा सवंगडी पाहिजे. आता काही सवंगडी बॉल चालला इकून आणि हे तंगड्या उचलतं. कालच मॅच पाहिली हारली. तसं नाही. टाईट फिल्डिंग टाईट. बरोबर आहे ना. तसं बरं कीर्तनाचाही खेळ तसाच आहे. नाना प्रकारचे खेळ खेळले. हमामा काय होतो तो काय माहिती आहे का? हमामा तुम्हाला काय लय माहिती आहे का? मग उगाच उभा राहिलो का? आल्या तुम्हाला वाटलं असं नाही कोण आलंय. मला माहिती आहे ना कोणाला वाटलं कोण कोण आलं. चेहऱ्या गणित सांगेल, नाव मला माहीत नाही, पण आता त्यांना कळालं असेल कोण आलं. हा मामा पोरा हा मामा हा मामा पोरा हा मामा हा मामा पोरा हा मामा हा मामा पोरा हा
हा मामा पोरा होतो तो काय आता आषाढी वारी आली जवळ, बरोबर आहे ना, चैत्र चालू आहे ना. मला काय माहीत नाही असं नाही, पण तुम्हाला विश्वासात घेतोय. विश्वासात घेतल्याशिवाय काही होत नाही. आता चुकीचे माणसं का असं ना, पण विश्वासात घ्यावं लागतात. तुमच्या बाबतीत नाही बरं तसं. आता चैत्र, वैशाख आणि ज्येष्ठ असा आनंद असतो महाराज. हां, जे वारीला येत असतील त्यांना विचारा, येतं आहे का कोण? हां, बरोबर आहे ना. वृद्ध होती तर नेरे, असे नाना प्रकारचे खेळ खेळले. पण खेळ खेळून खेळून खेळणार किती बास म्हणले. चला शिदोऱ्या आणा, आल्या शिदोऱ्या. हां, हा काला सौंगड्यासह देवाने तिथं केला. सगळ्यांच्या शिदोऱ्या पाहिल्या. देव म्हणले माझ्यासारखी शिदोरी असेल तर बसा. पण गोपाळांच्या वेशामध्ये संत होते, ते म्हणले तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळे. म्हणून जो आनंद त्या संतांमुळे आपल्याला प्राप्त होतो, ज्ञानेश्वर महाराजामुळे, तुकाराम महाराजामुळे. काल्याचं महत्त्व थोडक्यामध्ये एक आभेदात्मक काला, तुका म्हणे काला कोठे आभेद देखिला. आणि दुसरा काला भक्तिप्रेमाचा काला, हरिनामाचा खिचडी काला. असे दोन्ही प्रकारचे काले कुठं झाले? आभेदात्मक काला कसा झाला? आत हरी बाहेर हरी, बरोबर आहे ना महाराज. हां, आणि यमुनेच्या तीरावर भक्तिप्रेमाचा काला झाला. तिथं द्वापार युगामध्ये यमुनेच्या तीरावर तोच काला 750 वर्षापूर्वी पंढरपूरला, बरोबर आहे ना. हां, नामदेव महाराजांच्या कीर्तनात आणि चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये घडलेली सत्य घटना. बरं, काला कुठे? द्वापार युगात. हां, तिथून आला कुठे? कलियुगात. कोणामुळे आला? संतामुळे आला. आणि तोच काला आत्तापर्यंत नाही, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा काला साऱ्या महाराष्ट्रामध्ये होणार. हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे, असा हा काला. आणि म्हणून ज्यांच्यामुळे आपल्याला हा आनंद प्राप्त झाला त्या संतांचं मोठ्या प्रेमाने भजन करायचं आणि सेवा इथं थांबवायची आहे. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर